नमस्कार मित्रांनो, मैं आहे तुमची दिल्लीची मराठी मुलगी सुप्रिया। तो स्वागत है आपका मेरे आज के वीडियो में। आणि आज आपण जाणार आहे जंगल सफारीला। तर चला माझ्यासोबत। आपली आजची जंगल सफारी आहे ज्ञानगंगा वाइल्ड लाइफ सँक्चुरी मध्ये, जी की बुलढाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा नदी जवळ बुलढाणा शहरापासून 8 किलोमीटरवर आहे। हे एक उत्तम निसर्गरम्य ठिकाण आहे, हे तुम्ही व्हिडिओत बघालच। आता आपण मेन रोडवरनं जंगलात एंटर करत आहोत। या जंगलात वेगळ्या प्रकारची झाडी आहेत आणि सगळीकडे पसरलेलं हे सुंदर सोनेरी गवत, जे की सनसेट मध्ये जास्तच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। जंगलामध्ये छोटे छोटे कच्चे रस्ते आहेत, ज्याने आपण जात आहोत। हे जंगल अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे। याच्या सोबतच इथे बिबट्या, हरिण आणि रानडुक्कर आणि खूप सारे अजून प्राणी पण दिसतात। तर चला बघू आपल्याला कोणता प्राणी दिसतो। जंगल सफारी सोबत इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी की आहे डॅम आणि त्याच्यातली होणारी बोटिंग। या पूर्ण टूरचे डिटेल इकडचे एक काका आपल्याला सांगणार आहे। यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि इकडे नक्की विजिट करा। आता आपण पोहोचलेलो आहे डॅम जवळ आणि आपण एवढं सुंदर सनसेट बघू शकतो, तेही पाण्यासोबत। आणि बोटिंग तर आपल्याला करायचीच आहे। आता आपण ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आलेलो आहे आणि हे काका थोडेसे त्याच्याबद्दल सांगा। अच्छा, आपण आता हे ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना बोटिंगसह जंगल सफारी करत आहोत। तर आपण आता हे ज्ञानगंगा अभयारण्यामधील पलडक डॅम आहे। तर पलडक डॅम हा याच्याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी असं आहे की पहिले सुरुवातीला ते पलडक नावाचं गाव होतं, ते त्याचं पुनर्वसन झालं। त्या पलडक गावाच्या नावावरच पलडक डॅम हे नाव या डॅमला देण्यात आलेलं आहे। ऑलरेडी आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी ज्ञानगंगा अभयारण्य हे 1997 मध्ये स्थापन झालं, परंतु बऱ्याचशा वर्षांनी पर्यटनाचं फार कमतरता होती। परंतु ज्यावेळेस आपण इथे बोटिंग आणली, माननीय CCF रेड्डी साहेब, त्यानंतर खैनर साहेब, त्यानंतर आपले वन परिषद अधिकारी डांगे साहेब, त्यानंतर सुरवशी साहेब, साबळे साहेब आणि गावंडे साहेब, अशा वन परिक्षेत्र अधिकारी आणि वन DF आणि CCF यांच्या माध्यमातून संबंधित प्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपण 2 बोटिंगच्या उद्घाटन 26 जानेवारी 2020ला केलेलं आहे आणि त्यापासून आपण इथे पलडक डॅममध्ये बोटिंग या ठिकाणी आपण करतोय। तर याच्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्य जे आहे बोटिंगसाठी बोटिंग पण आहे आणि ज्ञानगंगा अभयारण्य ऑलरेडी हे अस्वलासाठीच प्रसिद्ध आहे। आपल्याकडे 2 डॅम आहे, दुसरा एक माटरगाव डॅम म्हणून पण आहे, त्याला ज्ञानगंगा डॅम म्हणून पण ओळखलं जातं। तो कोर एरियामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य सेंटरमध्ये आहे। हे जे ज्ञानगंगा अभयारण्य हे 4 तालुक्याला मिळालेलं आहे, चिखली, बुलढाणा, खामगाव आणि मोताळा असे 4 प्लेसला जोडलेलं आहे। तर आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या झाडापैकी सागण अंजन ह्या प्रजाती आहेत। वेलीच्या जवळपास भरपूर प्रजाती आहेत, मोठे झाडं, त्यानंतर 17-18 प्रकारच्या गवताच्या प्रजाती आपल्याकडे आहेत। तरी आपलं हे ज्ञानगंगा अभयारण्य अस्वलासाठी प्रसिद्ध असून मागच्या प्राणी जनगणनेमध्ये बौद्ध पौर्णिमेला 89+ अस्वल प्राणी जनगणनेमध्ये आलेले आहेत आणि 44+ बिबट आलेले आहेत। अशा प्रकारचा थोडक्यामध्ये बायोडाटा मी आपल्याला दिलेला आहे। धन्यवाद। थँक्यू आणि तुम्ही सगळे इथे एकदा विजिट करसाल। ओके, थँक्यू। आपलं जे ज्ञानगंगा अभयारण्य हे 22,000 हेक्टर एरिया आहे। 22,000 म्हणजे 55,000 एकर जंगल आहे। याच्यामध्ये अस्वल आहे, बिबट आहे, चिंकार आहे, चौशिंग आहे, नीलगाय आहे, स्पॉटेड डिअर आहेत, रानडुकर आहेत। तर आपलं हे ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलासाठीच प्रसिद्ध आहे आणि ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आपण एकंदर असे 2 डॅम आहेत, एक पलडक डॅम आहे, माटरगाव डॅम आहे। तर आपलं हे पलडक जे डॅम आहे हे बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे
महाराष्ट्राभरातून देशी विदेशामधून बोटिंग करण्यासाठी इथे पर्यटक येतात। त्यानंतर आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सागण आणि अंदन ह्या 2 प्रजाती भरपूर आहेत। त्यानंतर आपल्याकडे वेलीच्या जवळपास 18 प्रजाती आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आहेत। त्यानंतर 18 प्रकारचे गवताचे प्रकार आहेत। त्यानंतर आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्ञानगंगा नदीच्या नावावरून ज्ञानगंगा नाव देण्यात आलेलं आहे, त्या नदीचं वैशिष्ट्य असे आहे की तिला 12 माही पाणी राहते। म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्यात जिकडे कुठेही पाणी नसेल परंतु ते पाणी आपल्याला ज्ञानगंगा नदीला पाहायला मिळेल आणि त्याच्यावर तो ज्ञानगंगा म्हणजे माटोगाव डॅम त्या नदीवर आहे। त्यानंतर तिथे काशीळ कुंड म्हणून आहे ज्ञानगंगा नदीवर, एक तिथं भोरं पाणी आणि काळं पाणी असं तिथे आहे। आणि पूर्वी काळी त्या ठिकाणी काशीळ कुंडावर गंगापूर नावाचं गाव होतं, ते तंट्या भिलाची वस्ती म्हणजे भिलांची वस्ती होती। त्यानंतर ते नायमूळ झालं म्हणून त्याला ते झाल्यानंतर तिथे वस्ती तिथून गेल्यानंतर त्या काळामध्ये त्यांनी तिथं बजरंगबलीची मूर्ती त्या याच्यामध्ये कोरलेली आहे। तर ते एक वैशिष्ट्य तिथलं काशीळकुंडचं आहे। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे वानेर कराड म्हणून आहे की जे विकोक आवाज देतं, म्हणजे एवढी मोठी वानेर कराड म्हणून आहे आणि तो कोरिरी आहे। तिथं नेहमी बिवट आणि पूर्वी काळी 1972च्या काळामध्ये जवळपास टायगरचं पूर्ण अस्तित्व तिथं होतं। तर अशा पद्धतीनं आपल्याला ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना जवळपास आपल्याकडे सकाळी 6 ते 9चा टाईम आहे, दुपारून 3 ते 6चा टाईम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2450 रुपयाचं पॅकेज आहे। जास्तीत जास्त एका जीपमध्ये 6 लोक बसतात आणि अशा प्रकारे आपल्या गाईड जे पॅकेज आहे जंगल सफारी त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट चार्ज, फॉरेस्ट गाईड आणि जिप्सी चार्ज असे मिळून ते 2450 रुपयाचं पॅकेज आहे। आपण जर बोटी करा इथं जर आलात पलडक डॅमला तर याच्यामध्ये 1000 रुपये आपलं पॅकेज आहे। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 10 लोक किंवा 11 लोक बसू शकतात। जर 11 वेगवेगळे लोक जर आले तर त्यात पर हेड 100 रुपयाप्रमाणे आपण त्यांची वसूल करतो आणि बरीचशी 50% विद्यार्थ्यांना सवलत सुद्धा त्याच्यामध्ये आहे। अशा प्रकारे थोडक्यात हा बायोडाटा मी आपल्याला दिला। धन्यवाद। ज्ञानगंगा अभयारण्य आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, ज्ञानगंगा अभयारण्य जर व्हिजिट आपण दिली पाहिजे। त्यानंतर आपल्याकडे लोणार सुद्धा तालुका आहे, तिथे लोणार क्रिएटर आहे, सरोवर आहे, तिथे व्हिजिट देऊ शकता। त्यानंतर आपल्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुसरे एक अंबाबाराव अभयारण्य आहे, तिथे आपण जंगल सफारी करू शकतो। पण त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा पुणे मुंबई किंवा विदेशात जर राहत असाल इंडियन लोक तर आपण गजानन बाबाला दर्शन दिलं पाहिजे, तेही आपल्या जिल्ह्यामध्येच आहे। त्यानंतर तिथून आपण अजिंठा इथून बुलढाण्याहून 50 किलोमीटर फक्त आहे, अजिंठा बुद्ध लेणी आहे, बरेचसे देशी पर्यंत आपण तिथं दर्शन दिलं पाहिजे। आणि आपलं जे जीवन आहे नेहमी संघर्षामध्ये कामामध्ये बिजी 24 तास राहतो, परंतु माइंड वॉश करण्याचं हे केंद्र आहे म्हणून आपण कधी स्वतः आपल्या संसाराचा वेळ काढून धार्मिक स्थळे असतील पर्यटन असेल केलं पाहिजे असं मी फॉरेस्ट गाईड सिद्धरामवर नात्यानं आवाहन करतो। धन्यवाद।